नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी संचलित कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी Dear students, today we have to learn in this part the learning outcomes. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या भागामध्ये शिकायची अध्ययन निष्पत्ती 06.72.10.02 Students describe the uses of muscular force. 0672-002 विद्यार्थी स्नायू बलाचे उपयोग सांगतात. Watch, listen and understand this video carefully. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, ऐका, समजून घ्या. Given in this video, what is muscle force and some examples of where we use muscle force. यामध्ये स्नायू बल म्हणजे काय आणि स्नायू बलाचा वापर आपण कोठे करतो याची काही उदाहरणे दिली आहेत. List examples in your notebook other than those given in this. यामध्ये दिलेल्या उदाहरणाशिवाय इतर उदाहरणाची यादी तुमच्या वहीमध्ये करा. Who lists the most examples? We will display the selfie photo of this student in the next video. जो विद्यार्थी सर्वात जास्त उदाहरणांची यादी करेल त्याचा सेल्फी फोटो आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रदर्शित करू. Now, you have realized that force is the pressure applied to an object. वस्तूवर लावलेला जोर म्हणजेच बल, हे आता तुमच्या लक्षात आलंय. Now, we will see that what are the types of force. आता या बलाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहू. The first type of the force is muscular force. Muscular force means स्नायू बल. There are many objects which are used to lift, move, change their shape. When movement occurs in the muscles of the body, muscle force is used. अशा अनेक वस्तू असतात ज्या उचलण्यासाठी, हलवण्यासाठी, त्यांचा आकार बदलण्यासाठी शरीरांच्या स्नायूंमध्ये हालचाल घडून येते. अशा वेळी स्नायू बलाचा वापर होत असतो. The force applied with the help of muscles is called muscular force. स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलास स्नायू बल असे म्हणतात. Now, look at this boy. आता हा मुलगा पहा. He is lifting the heavy iron material in the gym with one hand. तो जिम मधील वजनदार लोखंडी साहित्य एका हाताने उचलतोय. He has to use muscle force to lift the object. ती वस्तू उचलण्यासाठी त्याला स्नायू बलाचा वापर करावा लागतो. Even when you lift a bag full of material, you have to use muscle power. तुम्ही सामानाने भरलेली पिशवी उचलता तेव्हाही तुम्हाला स्नायू बलाचाच वापर करावा लागतो. Suppose a car gets stuck on the road and we want to push it. Will muscular force be used at this point? समजा रस्त्यामध्ये एखादी गाडी बंद पडली आहे आणि आपल्याला तिला धक्का द्यायचा आहे, तर या ठिकाणी स्नायू बलाचा वापर होईल का? Yes, it will, because we will push them only with the help of our muscles. हो सर, होईल, कारण आपण त्यांना आपल्या स्नायूंच्या मदतीनेच धक्का देऊ. Good. Now you give some examples of muscular force. छान. आता तुम्ही काही उदाहरणे सांगा बरं स्नायू बलाची. When you play on the couch, you need muscular force to swing your legs. सर, आपण झोपाळ्यावर खेळत असताना पायाच्या रेट्याने झोका घेण्यासाठी आपल्याला स्नायू बलाची आवश्यकता असते. A potter needs muscular force to make a pot. कुंभाराला मडकी बनवण्यासाठी स्नायू बलाची आवश्यकता असते. Muscular force is used to lift the grain sack. धान्याची गोण उचलण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो. You have to use muscular force to lift the school bag. सर, आम्हाला शाळेचे दप्तर उचलण्यासाठी पण स्नायू बलाचाच वापर करावा लागतो. Apart from this, you have to use muscular force while doing other tasks. याशिवाय इतर कामे करताना आपणास स्नायू बलाचा वापर करावा लागतो. While exercising, कवायत करताना. While cycling, सायकल चालवताना. While playing games, खेळ खेळताना. While washing clothes, कपडे धुताना.
While pulling the plow, नांगर ओढताना. While pushing the vegetable cart, भाजीवाला भाजीची गाडी ढकलताना. List examples in your notebook other than those given in this. यामध्ये दिलेल्या उदाहरणाशिवाय इतर उदाहरणाची यादी तुमच्या वहीमध्ये करा.